तर नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी आता शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत विजय करंजकर यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला। विजय करंजकर नाशिकमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते। ठाकरेंनी राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिल्यानं करंजकर नाराज होते। दीड वर्षापासून मी संपूर्ण लोकसभा ही फिरून या ठिकाणी संपूर्ण लोकसभेचा प्रचार प्रसार केला। असं असताना ऐन वेळेवरती जे इच्छुक नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं माझ्याशी विश्वासघात केला, म्हणजे गद्दारी केली। गद्दार कोण आहे हे तर निश्चितपणे येणारा काळ दाखवून देईल। शिंदे साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत, त्यांना अनेक लोक आता म्हणतात गद्दार 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 किंवा काय काय म्हणत असतील, पण मी खऱ्या अर्थाने सांगेल की खरे पडद्याआड जर गद्दार लपलेला असेल तर ते पडद्याआडचे गद्दार हे त्या ठिकाणी लपलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। त्यावेळेस उमेदवारी मिळाली नाही करंजकरांना, त्यावेळेपासून त्यांच्या ज्या हालचाली होत्या त्या शिंदे गटाच्या फेवर होत्या आणि कदाचित मातोश्रीला ही कल्पना असावी म्हणूनच त्यांना उमेदवारी दिली नाही, राजाभाऊंना उमेदवारी दिली आणि हे खूप आधी घडणार होतं ते। तर विजय करंजकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। विजय करंजकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आणि त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। उद्धव ठाकरे यांच्यावर ते नाराज होते कारण त्यांना लोकसभेत उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला होता, पण त्यानंतर त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केलाय।